नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून एका मोठ्या निर्णयाची वाट पाहत आहे आणि तो निर्णय म्हणजे कर्जमाफीचा. आणि आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार अशी अपेक्षा निर्माण झाली होती. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा होऊ शकते अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. राज्यभरातील शेतकरी या कार्यक्रमाकडे आशेने पाहत होते. काही शेतकऱ्यांना वाटत होतं की कर्जमाफीची अधिकृत घोषणा होईल, तर काहींना वाटलं होतं किमान कर्जमाफीच्या अंमलबजावणी संदर्भातील मोठा निर्णय तरी जाहीर केला जाईल. मात्र मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला, पण शेतकऱ्यांना ज्या घोषणेची प्रतीक्षा होती ती घोषणा मात्र झालीच नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरल्याचं चित्र दिसून आलं. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीचा विषय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अनेक बैठका झाल्या, विविध स्तरावर चर्चा झाली आणि सरकारकडून सकारात्मक संकेत देखील दिले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात अजूनही अंतिम निर्णयाची घोषणा झालेलीच नाही. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली. कृषी मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं सांगितलं की उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर होऊ शकतो. ही माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली असली तरीही त्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रांनो, कर्जमाफीचा निर्णय हा केवळ घोषणा करण्यापुरता विषय नसतो. त्यामागे अनेक प्रशासकीय प्रक्रिया असतात आणि याच कारणामुळे या निर्णयाला वेळ लागत असल्याचं सांगितलं जात आहे. कारण कर्जमाफी जाहीर करताना सर्वप्रथम तिचे नियम आणि अटी निश्चित कराव्या लागतात. कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणत्या प्रकारच्या कर्जाचा समावेश होणार, किती रकमेपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार, कोणत्या कालावधीतील कर्जाचा विचार केला जाणार, अशा अनेक मुद्द्यांवर स्पष्टता असणे आवश्यक असतं. जोपर्यंत या बाबी निश्चित होत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. मित्रांनो, यासाठी शासन निर्णय म्हणजेच GR जारी करावा लागतो आणि त्यामध्ये सर्व नियम, अटी आणि पात्रता निकष नमूद केले जातात. हा GR आल्यानंतरच बँका पुढील कार्यवाही सुरू करतात. त्यानंतर संबंधित कर्ज खात्यांची तपासणी केली जाते, याद्या तयार केल्या जातात, शेतकऱ्यांची माहिती पडताळली जाते आणि त्यानंतरच अंतिम लाभार्थी निश्चित होतात. ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असते. म्हणूनच घोषणा झाली तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. मित्रांनो, सध्या खरीप हंगाम अगदी जवळ येऊन ठेपला आहे आणि याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण अनेक शेतकरी नव्या हंगामासाठी पीक कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत, परंतु जुनं कर्ज बाकी असल्यामुळे अनेकांना नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय लवकर झाला तर हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि त्यांना नवीन हंगामासाठी आर्थिक मदत देखील उपलब्ध होऊ शकते. मात्र निर्णयात सातत्याने होत असलेला विलंब शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. कारण प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आणि खरीप हंगामाची तयारी वेळेत होणं आवश्यक आहे. मात्र आजची घोषणा झाली नाही. यामुळे काही प्रमाणात निराशा निर्माण झाली असली तरी कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता हा निर्णय नेमका कधी जाहीर होतो, कर्जमाफीची रक्कम किती असते, पात्रता निकष काय असतात आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो, हे सर्व पुढील अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.
तोपर्यंत राज्यातील लाखो शेतकरी आशेने या निर्णयाची वाट पाहत आहेत आणि सरकारकडून लवकरात लवकर ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मित्रांनो, या विषयासंदर्भात पुढे कोणतेही अधिकृत अपडेट समोर आले किंवा शासनाकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली तर ती माहिती आपण सर्वात आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.